हॅलोवीन ते क्रिसमस म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर हा संपूर्ण काळ हा युरोप आणि अमेरिका खंडामध्ये फेस्टिवल आणि हॉलिडे सीझन म्हणून ओळखला जातो. आणि सण म्हणलं की खरेदीही आलीच. त्याच्यामुळे थँक्स गिव्हिंग हा सगळ्यात पहिल्यांदा आमच्यासमोर आला, तो खरेदीचा महोत्सव या स्वरूपात. 1621 साली सुरू झालेल्या मूळच्या या हार्वेस्ट फेस्टिवलच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन जेवण करायचं अशी ही ओरिजिनल पद्धत आहे. आणि या जेवणामध्ये अमेरिकन पक्षी टर्की शिजवून खाण्याला खास महत्त्व आहे. थँक्सगिव्हिंगचा दुसरा दिवस म्हणजे शुक्रवार हा ब्लॅक फ्रायडे म्हणून ओळखला जातो. आणि या दिवशी क्रिसमसला वाटण्याकरता गिफ्ट्स या अमेरिकन लोकांकडून खरेदी केल्या जातात. आणि त्यामुळे वेगवेगळ्या स्टोर्समध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सेल लागलेले असतात. वर्षातून एकदा हा सेल असतो, त्याच्यामुळे खूप जण खरेदी करायला इथे येतात. 2 वाजता हे स्टोर उघडलं आहे जेसी पेनी नावाचं. आणि लोक 11-12 वाजेपासून रांग लावून बाहेर उभी असतात, कारण कदाचित $500 एखादं कुपन मिळू शकतं. $500 कुपन एखाद्यालाच मिळतं, पण बऱ्याच जणांना $10 कुपन्स मिळतात. आणि $10 सुद्धा इथे बऱ्याच गोष्टी येतात. त्याच्यामुळे सगळेजण इथे गर्दी करतात. आता इथली गर्दी ओसरली आहे, कारण दुसऱ्या दुकानात आता गर्दी असणार आहे, मेस्सीज नावाच्या. ते 5 वाजता उघडणार आहे, त्यामुळे आता आम्ही पण तिकडे चाललो. 5 वाजता आत्ता मॉल ओपन होणार आहे. आणि प्रत्येक स्टोअरच्या समोर सगळ्या लोकांनी रांगा लावलेल्या आहेत. सी हे दुकानाचं नाव आहे. या दुकानामध्ये खालचा फ्लोअर पण आहे, आणि आम्ही आहोत ते आत्ता वरच्या फ्लोअरवर आहे. तर खालच्या फ्लोअरवर सुद्धा ह्याच्या दुप्पट रांग लागलेली आहे, आणि वरच्या फ्लोअरवर एवढी रांग लागली आहे. बरोबर 5 वाजता हे आत्ता ओपन होईल दुकान, आणि मग सगळेजण धावत आत जातील आणि आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या पहिल्यांदा घेतील. साधारण सगळीकडे प्रचंड अशा प्रमाणात सेल लागलेले असतात इथे मॉल्समध्ये, आणि त्यामुळे लोक खूप सारी खरेदी इथे करतात. काही गोष्टी तर फ्रीमध्ये सुद्धा मिळतात. फ्री म्हणजे ॲक्च्युली आत्ता काही पैसे द्यावे लागतात त्याचे. फॉर एक्झाम्पल राईस कुकर किंवा अशा 12 गोष्टी या मेस्सीज स्टोअरनी आधी सांगितलेल्या होत्या की ह्या गोष्टी तुम्ही आत येऊन धावत पकडायच्या, आधी पैसे पे करायचे, आणि नंतर तुम्ही मेल इन रिबेट घेऊ शकता. म्हणजे ह्या ज्या गोष्टी तुम्ही विकत घेतलेल्या असतात त्याचा जो बारकोड असतो, तो बारकोड स्कॅन करायचा, आणि ते रिबेट तुम्ही त्याचा परत घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतील. म्हणजे ते कार्डाच्या स्वरूपात मिळतात. एक गिफ्ट कार्ड तुमच्या घरी येतं, आणि त्या गिफ्ट कार्डमध्ये तेवढेच पैसे असतात. म्हणजे जर मी एखादी $12ची वस्तू घेतलेली असेल, ह्यांनी डिफाईन केलेली, तर त्या $12 तुम्हाला परत मिळतात. तसं तुम्हाला ती वस्तू फुकटात मिळते थोडक्यात. तर त्याकरता बरेच लोक इथे धावत येतात आणि काही गोष्टी फ्री मिळवतात. तर अशी ही कन्सेप्ट आहे ह्यांनी सुरू केलेली. My name is Chu Yongming. Okay. Chu Yongming. My name is Chinese language. Chu Yongming. In my country, Cambodia, or Vietnamese, or Chinese, there's almost same culture, almost the same. The baby when you just born the first day, they give you 1 year old already. Okay. After 12 months, they add 1 more year old, you become 2 year old. Okay. But So this is new for us. Yeah, but in this country when you get born, 1 day they count you only, or your year old only 1 day. Yeah. In our country we count it as only 1 day. Okay. Thank you, Xiaomi.